अमरावतीच्या मोझरी गावात बिबट्याची दहशत आहे। बिबट्याला पकडण्याकरता रात्री या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे। बिबट्याच्या भीतीमुळे शेतीची कामं सुद्धा रखडलेली आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बिबट्याचा मोठ्या प्रमाणात बिबट्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि नागरिक भयभीत झालेले आहे। मी अशातच अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मुजुरी या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी गेल्या 10 ते 12 दिवसापासून जे आहे बिबट्याचा धुमाकूळ या ठिकाणी असल्याची चर्चा आहे या ग्रामस्थांमध्ये। त्यामुळे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आलेला आहे आणि या पिंजऱ्यामध्ये जर पाहिलं या ठिकाणी बकरी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगणार या ठिकाणी बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वास्तव असल्याचं या ठिकाणी रात्र झाली आहे, जीव मुठीत धरून तुम्ही या ठिकाणी शेतामध्ये काम करता? आम्ही रात्रीचं येतच नाही, पण दिवसाचं येतो तर आम्हाला भीती अशी वाटते का बिबट्या आहे। आम्ही एक पाहिला सुद्धा, पण जे आजूबाजू लोक आहे, बाया माणसं आपल्या कामाला येत नाही का बिबट्याचा परिवार म्हणजे छोटे छोटे पिल्लं, दोन पिल्लं आणि एक मोठा बिबट्या आहे असा अंदाज वनरक्षकांनी काहीतरी वर्तवला होता थोड्या 2 दिवसापूर्वी। आणि सिच्युएशन अजूनही तशीच आहे। शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम आहे, हा शेतकऱ्याचा रब्बी हंगाम असताना पेरणी थांबलेली आहे। या शेतातला बिबट्या पकडला गेला पाहिजे आणि पहिले खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, शिरसगाव मुजुरी, अमरावती। वळूया पुढल्या बातमीकडे। तर ऑपरेशन तारा या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागानं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली 2 वर्षांची मादी वाघीण तारा हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानात सुखरूप आणण्यात आलेला आहे। ही वाघीण काल संध्याकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोर रेंज पांढरपवनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आलेली होती आणि त्यानंतर तिची आता वैद्यकीय तपासणी देखील पार पडलेली आहे। महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे। T7S2 नावाची वाघीण आहे। तिला आपण ताडोबामधून सह्याद्रीमध्ये आणलं आहे आणि तिला सॉफ्ट एन्क्लोजरमध्ये रिलीज करण्यात आलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।